रिश्ते जी पक करणी आ, कच्ची मिसरी ऐं अखो भी ॾियणो आ। बस 20-25 गैस ही घुराइणा आहिनि ऐं घणो ख़र्च भी न करणो आ। त पोइ चिंता छाजी, रिश्तो.com आहे न। जे तव्हांजी न्याणी जी मिटी माइटी रिश्तो.com जे ज़रिए थी आहे त रिश्तो.com तव्हांखे प्रोवाइड कंदो ही शानदार मीटिंग रूम बिल्कुल फ्री, फुल्ली फर्निश्ड ऐं एयर कंडीशन। चवंदा आहिनि त ही मीटिंग रूम हुननि जे क्लाइंट्स लाइ हिकु लकी चाम आहे। रिश्ता फटाफट थी वेंदा आहिनि। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर से एसटी बसों में यात्रा करने वाली महिलाओं और बुजुर्ग यात्रियों के लिए राहत की खबर है। एसटी बसों में महिलाओं और बुजुर्गों को मिलने वाली 50% किराया छूट का लाभ लेने के लिए स्मार्ट कार्ड बनवाना जरूरी है। अब तक उल्लासनगर के नागरिकों को स्मार्ट कार्ड बनवाने के लिए कल्याण या विट्ठलवाड़ी बस डिपो जाना पड़ता था। नागरिकों की सुविधाओं को ध्यान में रखते हुए शिवसेना की ओर से 19 और 20 अगस्त को उल्लासनगर के पैनल 13 स्थित दगड़ी शाखा संभाजी चौक में विशेष स्मार्ट कार्ड कैंप का आयोजन किया गया है। पैनल 13 के नगर सेवक प्रदीप गोडसे ने नागरिकों से इस सुविधा का लाभ उठाने की अपील की है। यह विशेष कैंप सुबह 10 बजे से शाम 6 बजे तक आयोजित रहेगी। इस कैंप के माध्यम से महिलाओं और बुजुर्गों को स्मार्ट कार्ड बनवाने के लिए कल्याण या विट्ठलवाड़ी बस डिपो तक जाने की आवश्यकता नहीं होगी। स्थानीय स्तर पर ही स्मार्ट कार्ड बनाने की सुविधा उपलब्ध होने से नागरिकों को समय और परेशानी दोनों से राहत मिलने की उम्मीद है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। आज 19 तारीख आहे ऑगस्ट 2026। आज आणि उद्याची तारीख आहे 20 ऑगस्ट 2026। या 2 दिवस आपण या ठिकाणी दगडी शाखेमध्ये संभाजी चौक मध्ये एसटीचा कॅम्प आयोजित केलाय। एसटीचा कॅम्प म्हणजे एसटीचं जे कार्ड आहे ते नागरिकांना देण्यात येणार आहे। या कार्डचं वैशिष्ट्य असं आहे की या कार्ड मध्ये आपण जो प्रवास आहे म्हणजे जे 13 वर्षाच्या वरती ज्या महिला असतील, मुली किंवा महिला, तर त्यांना 50% सवलतीत प्रवास होणार आहे। आणि त्याच्यानंतर जे 65 ते 75 वर्ष आहेत त्यांचे देखील, ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचे देखील 50% च्या दराने प्रवास होणार आहे। आणि 75 च्या वरचे जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एसटीचं कार्ड काढण्यासाठी नागरिकांना कल्याणला किंवा विठ्ठलवाडीला बस डेपो मध्ये जायला लागतं आणि तिथे प्रचंड रांगा असतात। तिथे 200-400 नंबर देतात आणि त्यानंतर त्यांचा नंबर लागत नाही। आणि या भागातील आपल्या प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांचं म्हणणं होतं की आम्हाला अशी सवलत या ठिकाणी मिळाली पाहिजे की जेणेकरून आम्हाला इथल्या आपल्या विभागातच कार्ड काढता येईल। मग त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वच ठिकाणी हा प्रत्येक शाखेमध्ये हा कॅम्प घेण्याचं ठरवलं आहे। आणि त्याप्रमाणे आज हा कॅम्प इथं दगडी शाखेमध्ये आयोजित केला आहे। आणि या ठिकाणी जो कॅम्प आयोजित केला आहे तर आपले जे वरिष्ठ मंडळी असतील, चव्हाण साहेब असतील, इतर वरिष्ठ मंडळी असतील, आपले जे महिला कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आहे। आणि हा कॅम्प जो आहे तो यशस्वीरित्या सुरू आहे। या कार्यक्रमाची जो 2 दिवस कॅम्प आहे 19 आणि 20 तारखेला, तर त्याची वेळ आहे सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत। तर नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन तो लाभ घ्यायचा आहे ही मी या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। आपल्या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणीसाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात की त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने लाभ देण्यात यावा, त्याचप्रमाणे जो एसटीचा कॅम्प आहे जो सुरू आहे सगळ्या महाराष्ट्रभर, तर या सर्व लाडक्या बहिणींना सवलतीमध्ये प्रवास होण्यासाठी आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि त्याचप्रमाणे आपले खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून हा कॅम्प आम्ही प्रत्येक उल्हासनगर शहरामध्ये शाखेत घेत आहोत। आणि त्याच व्यतिरिक्त याला प्रमुख जे आम्हाला मार्गदर्शन करणारे लांडगे साहेब असतील, वरिष्ठ पदाधिकारी असतील, या सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शनाखाली हा कॅम्प प्रत्येक उल्हासनगर शहरामध्ये शाखेत होत आहे। धन्यवाद। आज आपण संभाजी चौक दगडी शाखेमध्ये एसटी स्मार्ट कार्डचा कॅम्प भरवला आहे। आपण मागच्या हप्त्यात पण 2-3 दिवसापासून 2 दिवस सोमवार आणि मंगळवार पण आपण लालचक्की चौकात घेतला आणि आज आणि उद्या संभाजी चौकात दगडी शाखेमध्ये आपण एसटी पासचा कॅम्प घेतलाय, जेणेकरून महिलांना विठ्ठलवाडी डेपोमध्ये जाऊन खूप जास्त गर्दी असते आणि लाईन खूप मोठी असते,
त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण ठिकठिकाणी हा कॅम्प आयोजित केलाय. महिलांना कुठेही बाहेर जाऊन त्रास होऊ नये यासाठी आपण आपल्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये हा कॅम्प आयोजित केलाय. आणि अजून आपण रविवारपर्यंत हा कॅम्प घेणार आहे. अजून 2 दिवस दुसरीकडे म्हणजे पूर्ण एरिया कव्हर होईल असा कॅम्प घेणार आहे. तर त्यातून आपल्याला 13 वर्षाच्या पुढील मुलींना तसेच सर्व महिलांना 65 वर्षापर्यंत सर्व महिलांनाच याचा लाभ घेता येईल, जे एसटी बसने प्रवास करतात त्यांच्यासाठी. तसेच 65च्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील हा कॅम्प आहे. तर जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. या कार्डचा फायदा काय नेमका? या कार्डचा फायदा म्हणजे एसटीनी अर्धा प्रवास करता येतो, म्हणजे हाफ तिकीट घेतले जाते. जे आतापर्यंत आपल्याला आधार कार्ड दाखवून ते हाफ तिकीट चालत होते, पण आता आपल्याला ते स्मार्ट कार्ड नसेल तर आपल्याकडून ते फुल तिकीट घेणार आहे. म्हणून आपल्याला हे स्मार्ट कार्ड काढणं खूप गरजेचं आहे. हे मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करते का जे खरंच प्रवास करत आहे त्यांनी हे स्मार्ट कार्ड काढून घ्यावे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।